नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता पूर्णाची कल्पना इथे बसलेली असतानाच प्रिया तिथे पिशव्या घेऊन जड आलेली असते. प्रियाला एवढं दमलेलं बघूनच ना आता सायली आलेली असतानाच पूर्णाची आणि कल्पना विचारतात, काय एवढं कुठे गेला होतात? त्यावर सायली म्हणत असते की अहो मी मार्केटमध्ये सामान बघत होते, पण तेवढ्यातच ना मला प्रिया दिसली. मग मी प्रियाला म्हटलं की चल अनायसे, तू आली आहेस तर महिनाभराच राशन भरून घेऊया. म्हणूनच महिनाभराच सगळं सामान मी आणलेलं आहे असं देखील आता ती म्हणत असते. तर पूर्णा, आजी आणि कल्पना सायलीला म्हणतात, ते एकंदर बरंच केलंस, सगळं सामान घेऊन आलीस. ते नाही तरी प्रॉब्लेम हे होतच राहतात, काही ना काही सामान असलेलं बरं. त्याच वेळेला विमल विचारते, काय मग ताई, तन्वी ताई, तुम्ही सगळं सामान आणले ना? म्हणजे तुम्ही मला म्हणत होतात त्याप्रमाणे मला असं वाटलं की राहायला विसरला असाल, रात्रीच सामान काहीतरी राहिलं होतं, त्याच आणायला तन्वीताई बाहेर गेल्या होत्या असं देखील विमल आता बोलत असते. मग कल्पना आणि पूर्णाजी सुद्धा प्रियाची मजा घेत असतात. आता प्रियाला त्या दोघीही जणी म्हणतात की अगं थांब, आणि पूर्णा, आजीला ना आता प्रियाला काही पोळ्या वगैरे शिकवायच्या असतात, ज्या वेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणून पूर्णा, आजी आता प्रियाला म्हणत असतात की चल आताही मला वेळ आहे, मी तुला पटकन पोळ्या बनवून शिकवते कशा करायच्या. त्या सायली म्हणत असते की मी चल आता इथे. पण सायली जेव्हा निघत असते तेव्हा प्रिया म्हणते की आता तू कुठे निघालीस? प्रियाला असं वाटते की सायली आता कुठे जाणार नाही, पण सायलीने प्रियाला बरोबर घरात आणून फसवलेलं असतं आणि पूर्णाजींच्या तावडीत दिलेलं असतं. पूर्णाजी म्हणतात की तू जेव्हा बाहेर जातेस तेव्हा तुला कोण विचारत का कुठे जातय, काय जातय? बाहेर जाणाऱ्याला विचारायचं नसतं की कोण कुठे जातय ते, त्यामुळे ना शांतच बस असं बोलून आता तिला शांत केलं जातं. दुसरीकडे बाहेर येऊन सायली लगेच अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला विचारते की कुठे यायचं. अर्जुन तिला लोकेशन पाठवतो. त्याच लोकेशनला आता बरोबर सायली जायला निघते. आता सायली आणि अर्जुन त्या स्कूलमध्ये गेलेले असतात जिथून त्यांना ही माहिती काढायची असते. तर आता सायली ही तिथे जाऊन बरोबर पोहोचते. अर्जुन आणि सायली दोघही जण मिळून तिथे असणार रजिस्टर बघतात. त्या रजिस्टरमध्ये काय काय माहिती सापडते या सगळ्याचा आढावा ते दोघेही जण घेत असतात. मग त्या रजिस्टरमध्ये बबली सदाशिव लोखंडे हे नाव दिसतं आणि तिथे तिच्या बहिणींची नाव, त्यासोबत मैनावती म्हणून आईचं नाव, त्यासोबत जन्मतारीख, हे सगळं काही त्यांना दिसलेलं असतं. सायली आता अर्जुनला म्हणते, पटकन मोबाईलमध्ये याचा फोटो काढून घ्या ना. रीना, टीना, मीना, विना या सगळ्यांची नाव सुद्धा त्यामध्ये असतात. आणि त्यामुळेच ना आता अर्जुनला पूर्ण खात्री पडते बबली म्हणजेच ही प्रिया असणार आहे. आणि त्याचा फोटो अर्जुन मोबाईलमध्ये काढून घेतो. अर्जुन मोबाईलमध्ये याचा फोटो काढून घेतल्यानंतर आता अर्जुन आणि साई दोघही जण तिकडं निघतात. इकडे मात्र आता कल्पना जी असते ती मात्र आता म्हणत असते की एकंदरीत ना बरं झालं प्रिया, आता तुला ना ब्याच काही गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थितपणे आम्ही शिकवतो, तसं एक गोष्टी करायला घे. आणि तुलाही माहिती आहे ना नंतर धावपरू किती होते ते. असं बोलून प्रियाला मुद्दाहूनच ना आता सगळ्या याच्यामध्ये गुंतवून ठेवलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये तिला गुंतवून ठेवलं जातं ना तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की हो मला कळतं हाला सगळ्याची घाई आहे, पण थांबा मी बनवते आहे. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन एका दुकानामध्ये बसलेले असतात, म्हणजे ते हॉटेल असतं. आणि तिथे बसून ते दोघेही जण घडलेल्या प्रकाराचा विचार करत असतात की काय आहे आणि काय नाही ते. त्याच वेळेला त्यांना ब्लड ग्रुपच्या दिवशीचा तो प्रसंग आठवतो की तीच ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह होतं ते. आणि त्यानंतर आता अर्जुनला तो प्रसंग सुद्धा आठवतो की ज्या दिवशी त्याच्या समोर ना तन्वी आली होती आणि तिने सांगितलेलं होतं की मीच तुमची तन्वी, मी आहे म्हणून. तो प्रसंग सुद्धा आठवतो. त्यानंतर ब्लड ग्रुपचा तो क्षणही त्यांना आठवतो, डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं काही. मग आता जेव्हा त्यांच्या समोर
हे सगळं सत्य आलेलं असतं ना, तेव्हा मात्र दोघेही जण आता विचार करत असतात. त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली बोलत असताना सायलीला तो प्रसंग सुद्धा आठवतो. सायलीने पाहिलेलं होतं की त्या गाठोड्यामध्ये जे सगळं सामान होतं ते सगळं काही प्रियाचं होतं. म्हणजे मला चुकीचं भासवलं गेलं. माझ्याकडे ते गाठोडं होतं ते खरं तर प्रियाचं होतं आणि त्या प्रियाच्या गाठोड्यामध्ये सगळ्या काही गोष्टी होत्या. हे सुद्धा आता इकडे असणारी सायली अर्जुनला बोलत असते. सायली जेव्हा अर्जुनला आता या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे आपला नेहमीच निशाणा हा चुकत होता. आता नाही, आता त्या तन्वीचंच म्हणजे त्या प्रियाचं काही खरं नाही असं बोलून आहे ना. तो घाईघाईने कॉफी पितो कारण त्याला असं होत होतं की कधी एकदा घरी जाऊन सगळ्या काही गोष्टी सगळ्यांना सांगतो ते असंच त्याला आता झालेलं असतं आणि त्यामुळेच ना त्याची खूप जास्त तारांबर उडालेली असते आणि त्याला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आपण जाऊन सगळ्यांसमोर बोलाव्यात. पण सायली त्याला आता शांत करत असते आणि कोणत्याही या सगळ्या गोष्टींची घाई करू नका. तुम्हाला कळते ना, म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते जर तुम्ही घाई केलीत तर त्याचे परिणाम किती वाईट होतील ते. कारण आपण घाई करायला जाऊ पण आपल्याकडे जर पुरावेच नसतील ना तर आपण ना काहीच करू शकणार नाहीये. या गोष्टी लक्षात येत आहेत का तुमच्या? आपल्याला पुराव्यांची गरज आहे. ती तन्वी माहिती आहे ना घरातल्यांना कसं गुंडाळत येते. म्हणजेच प्रियाबद्दल आता सायली हे सगळं काही बोलत असते. प्रियाबद्दल जेव्हा हे सगळं काही बोललं जातं ना तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की हो मला कळतेय, तू बोलतेस ते तुझ्या गोष्टीही बरोबर आहेत. पण आपण तिला एक्सपोज कधी करायचं? त्याच वेळेला घरातल्या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण विश्वास मिळवून द्यायचा. त्यासाठी आपल्याला पुरावे गोळा करावे लागणार आहेत. फक्त हे 3-4 पुरावे घेऊन आपल्याला चालणार नाही. ती ऐनवेळेला कसाही सगळी बाजू पलटू शकते आणि मग आपणच तोंडावर पडू. त्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्याकडे जर पुरावे असतील तर आपण निदान घरासमोर सगळ्यांच्या समोर ते मांडू शकू. म्हणूनच आपण थोडा वेळ घेऊया. सगळ्या काही गोष्टी मग नीट होतीलच असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो की एकंदरीत तू बोलतेस ते बरोबर आहे. मी थोडा घाईघाईने विचार करत होतो पण ही गोष्ट माझी चुकते. आपण घाईघाईने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला नको असं मलाही वाटतं असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली बोलत असतानाच आता खरं तर प्रियाबद्दलच त्यांचं डिस्कशन सुरू. नागराजने आपल्याला ते कोड घातलं पण नागराजला असं वाटलं असेल की आपल्याला त्या कोड्यांची उत्तर काही मिळणार नाहीत. पण आपण त्या कोड्यांची उत्तर बरोबर शोधून काढलीत. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सायली आणि अर्जुन बोलत असतात तेव्हा मात्र आता अर्जुनला तेवढ्यातच कॉल आलेला असतो. दुसरीकडे मात्र मैनाने या प्रियाला कॉल केलेला असतो. प्रिया किचनमध्ये काम करत असते. अननोन नंबरवरून कॉल आले. तिने फोन स्पीकरवर ठेवलेला असतो आणि ती बोलत असते. तर तिला मैना म्हणत असते, अग बुबली, मी बोलते, तुझी आई. अग विसरलीस का? असं बोलून ती आता आवाज करत असते आणि फोन स्पीकरवर असल्यामुळे कल्पनाला आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या विमलला तो आवाज आहे ना थोडा ओळखीचा वाटतो. त्यानंतर ती लगेच तो फोन कानाला लावते ते आणि म्हणत असते की कोण रॉंग नंबर असं बोलून ती आता फोन ठेवून देते. कारण तिला असं वाटत असतं की जर आता ह्यांना काही कळलं, ह्यांना संशय यायला नको याचसाठी तिने आता तो फोन ठेवलेला असतो. तो फोन महिनाचा असतो हे तिला कळलेलं असतं. पण ती आता फोन कट करते कारण तो जर फोन चालून ठेवला तर तिला डाऊट येईल. पण दुसरीकडे मात्र आता ती फोनवर बोलायचं म्हणून 2 मिनिटात आलिया असं बोलून किचनमधून जायला निघते. कारण तिला आता या सगळ्याची माहिती गोळा करायची असते की हे सगळं काम मैना करत आहे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे विमल आणि कल्पना म्हणत असतात की आवाज जरा ओळखीचा होता
पण नेमका हा आवाज कोणाचा होता ना हे काही केल्या कळत नव्हतं. दुसरीकडे प्रतिमाने सायलीला फोन केलेला असतो आणि प्रतिमा सायलीला म्हणत असते की सायली, जरा ना मला तुझ्याशी बोलायचं होतं. तुझ्याकडे वेळ आहे का? प्रतिमाला बोलत असते सायली, बोला ना, काय झालं आहे? त्याच वेळेला सायली प्रतिमा आत्याला म्हणत असते की काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर प्रतिमा आत्या म्हणतात की प्रॉब्लेम नाही, खरतर तन्वी बद्दलच जरा बोलायचं होतं. म्हणजे तन्वी माझ्या सोबत असली ना की कधी कधी असं वाटतं ना की ती माझ्याबरोबर नाहीच आहे, म्हणजे ती माझ्या मुलीसारखी मला वाटतच नाही. मग सायली आणि अर्जुन दोघेही जण एकमेकांकडे बघत बसतात, कारण ती जर मुलगी नाहीच आहे तर वाटण्याचा प्रश्नच येत नाही ना. म्हणूनच त्या दोघांना बरोबर कळलेलं असतं की प्रतिमा आत्यांना वाटते ते एकंदरीत बरोबरच आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टी प्रतिमा आत्याकडनं कळत असतात तेव्हा मात्र आता इकडे असणारी ही प्रतिमा आत्या विचार करत असते आणि म्हणत असते की सायली, मला या सगळ्यामध्ये तुझी मदत लागणार आहे. म्हणजे मला जवळजवळ तन्वीला ओळखून घ्यायचं आहे. मला असं वाटतंय की माझ्याकडनं काही राहून जाते का, म्हणूनच मी विचार करते की तन्वी सोबत जरा जास्त वेळ घालवावा. मग तू या सगळ्यासाठी काहीतरी ठरवून मला सांगशील ना? हो, मी नक्कीच सांगेन. असंही आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे सायली अर्जुनकडे बघत असते, पण सायलीने आता प्रतिमाला थोडं का होईना धीर दिलेला असतो. म्हणजेच तन्वी ही खरी तन्वी नाहीच आहे. प्रिया जी आहे तीही सुद्धा आता संशय प्रतिमाला येतोय हे देखील आता सायलीला कळलेलं असतं आणि म्हणून सायली अर्जुनकडे बघत असते. पण तिने प्रतिमाला सुद्धा सांगितलेलं असतं, तुम्हाला वाटत ते स्वाभाविकच आहे, तुम्हाला वाटणं, पण तुम्ही काळजी करू नका, आपण याबद्दल नक्कीच विचार करूया आणि तुम्हाला आणि त्याचसोबत जास्तीत जास्त वेळ तन्वीला घालवता येईल यासाठी प्रयत्न करूया. तर दुसरीकडे आता अर्जुनला फोन आलेला असतो चैतन्याचा फोन आल्यामुळे अर्जुन फोन रिसीव्ह करतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो की आपल्या एका क्लायंटला अटक झाली आहे आणि मग त्याला आपल्याला सोडवायला जावं लागणार आहे पोलीस स्टेशनला, असंही आता सांगितलं जातं. त्याच वेळेला चैतन्य जेव्हा अर्जुनला ही सगळी गोष्ट सांगतो तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो ठीक आहे, चालेल, पण आपण याकडे त्याला सोडवण्यासाठी बरेच पुरावे आहेत का? अर्जुन चैतन्याला म्हणतो. चैतन्याला तो सांगतो की तू हो तोपर्यंत पुढे मी येतो, असं बोलून अर्जुन चैतन्याला जायला सांगतो. दुसरीकडे प्रियाने आता त्या महिन्याला फोन केलेला असतो रूममध्ये येऊन आणि त्या महिन्याला ओरडत असते आणि म्हणत असते की तुम्हाला काही कळतं का? तुम्ही काय करताय ते? तुम्ही फोन करताय, मी फोन स्पीकरला ठेवला होता, त्या घरातल्या सगळ्यांना ऐकू येत होतं. तुम्हाला डोक नावाचा भाग आहे का? असं ती महिना म्हणते मी काय करू, माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपला होता ना, म्हणूनच मी बाजूचीच्या मोबाईलवरनं तुला फोन केला. आता तेच सांगायला फोन केला होता, जरा बॅलन्स करतेस का? म्हणजे पैशांसाठी तुम्ही मला फोन करताय तेव्हा तुम्हाला माझी गरज लागते नाही, त्या वेळेला तुम्ही माझ्याकडे बघतही नाहीये, मी काही कळत नाही असं वाटते का तुम्हाला? मला ना सगळ्या गोष्टी बरोबर कळतात, असं देखील आता इकडे असणारी प्रिया म्हणत असते. तर त्याच वेळेला आता प्रिया जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे प्रिया मैनाला सांगत असते की सायली, अर्जुन जेव्हा येतील ना तेव्हा या समोर मोर असताना जरा नीट राहायचं. म्हणजे कसं, ती जर आले तर मला गुपचूपणे मेसेज करायचा. तू जर मेसेज केलास ना तेव्हाच तर मला या सगळ्या गोष्टी कळतील आणि त्यामुळेच ना लक्षात ठेव की या सगळ्या गोष्टी मग आता ते दोघेही जण आली तर त्यांच्या समोर तोंड उघडायचं नाही, हे सुद्धा आता प्रियान सांगून ठेवलेलं असतं. प्रिया बॅच इन्स्ट्रक्शन देते जेणेकरून आता या सगळ्याच गोष्टीवरून ती आता स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे आता इथे असणारी अस्मिता ही बसलेली असते शांतपणे आणि तिचं मेडिटेशन करत असते. पण आता क्षामध्ये जे वॉलेट असतं ते गायब झाल्यामुळे सचिनचा नुसता पारा चढलेला असतो. तो म्हणत असतो की माझं वॉलेट यामध्ये होतं, ते कुठे गेलं?
कुठे गेलं सांग ना, असं बोलून आता तो सारखा तिच्या मेडिटेशनमध्ये व्यत्यय आणायचं काम करत असतो. शेवटी ती मेडिटेशन अर्धवट सोडते. त्याला थांब थांब म्हणत असते, पण त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो. की कुठे आहे ती, त्याला कपाटामध्ये आहे असं करून इशायाने सर्व बोलत असते, पण तो काही केल्या ऐकायला तयार नसतो. तो जेव्हा काही केल्या ऐकत नसतो ना, तेव्हा मात्र आता ती म्हणते की तुला खरंच ना इतकी घाई झाली आहे का? मेडिटेशन अर्धवट सोडते आणि ती लगेच जागेवर उठते आणि ती आता इकडे तिकडे बघते आणि त्याच वेळेला तिला पाकीट देते. ते तर आता ती त्याला म्हणत असते की एवढी काय घाई होती. त्यावर तो म्हणतो, अगं मला वाटलं माझं वॉलेट कुठे गेलं, कारण ना सध्या ना माझ्याकडे जास्त पैसे नसतात आणि मग आता असे पैसे असले की मग डोक्याला टेन्शनही असतं की कुठे गेलेत करून, म्हणूनच थोडा विचार करत होतो. बस इतकंच. पण आता इथे मात्र अस्मिता म्हणत असते की इतकं टेन्शन कशाला घ्यायचं, आणि मग माझ्याकडे आहेत ना पैसेही, वापर. मग आता ती स्वतःच क्रेडिट कार्ड देत असते. पण त्याच वेळेला तो म्हणत असतो की मला काय म्हणतील लोक, की स्वतःच्या बायकोच्या जीवावर उडतोयस, उड्या मारतोयस, पण स्वतःला पैसे कमवता येत नाही का? पण तुला तर माहितीये ना माझ्या बाबतीत काय झालंय. ते सगळं अकाउंट फ्रीज झाल्यामुळे माझी ही सगळी नाकीन झालेली आहे. अस्मिता त्याला म्हणते की मला कळतंय तुझ्याबद्दल, पण आता एक काम कर, तू हे क्रेडिट कार्ड आहे ते ठेवून घे. हे माझंच आहे. पहिल्यांदा मी वडिलांच वापरत होते, पण आता हे माझं आहे स्पेशली, त्यामुळे तू वापर असंही आता तिने सांगितलेलं असतं. तेव हाच साक्षी त्याला कॉल करत असते, पण साक्षी तो कॉल रिसीव्ह करत नसतो, कारण त्याच्यासाठी आता अस्मिता जवळची असते. तो म्हणतो की जेव्हा मला माझं क्रेडिट कार्ड अशा पद्धतीने वापरता येईल, तेव्हा मला जे जवळच वाटेल ना त्यांचाच वापर मी करणार आहे. आता अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या क्लायंटची सुटका करण्यासाठी म्हणून का होई ना आता पोलीस स्टेशनला आलेले असतात. तो आता त्या मस्टर्डवर सही करत असतो, तर तेवढ्यातच ना तिथे आता सही करायला आणलं जातं. ते म्हणजे तिथे असणाऱ्या नागराज आणि महिपतला नागराज आता अर्जुनला बघत असतो. तर अर्जुनला तो म्हणतो की कधी ना कधी काही ना काही कारणावरून आपली भेट होतच असते, आणि तुम्हाला तर जास्त पोलीस स्टेशनच्या खेया या मारावयास लागतात. म्हणजे माझ्यासारखंच झालंय की असं बोलून ना उगाचच तो आता अर्जुनशी बोलायचा प्रयत्न करत असतो, पण अर्जुन देखील ॲटिट्यूडने त्याच्याशी बोलतो. त्याला असं वाटत असतं की निदान आता आपण असं त्याच्याशी बोललो तर निदान तो आपल्याकडे गयाव्या करेल असं नागराजला वाटत असतं. पण अर्जुनला जे कोड नागराजने घातलेलं असतं त्यामुळे अर्जुन बराच पुढे निघून गेलेला असतो. त्यामुळे नागराजच स्वप्न हे भंग होतं. नागराजला काही केल्या आता असं वाटत असतं की हा निदान आपल्या हातापाया जोडेल, पण ते सुद्धा त्याच्याकडून ते शक्य होत नाही, आणि त्यामुळेच ना त्याला आता थोडं विचित्र वाटत असतं. अर्जुन आता म्हणत असतो की शिक्षा आहे ना, तर ती भोगायची. उघाचे माझ्या कामामध्ये व्यत्यय आणायचा प्रयत्न करायचा नाही. मी माझ्या परीने माझी काम आहेत ना ती करतो. मग दुसरीकडे मात्र अर्जुन जेव्हा हे सगळं काही बोलतो, तेव्हा मात्र आता नागराज विचार करत असतो की बहुतेक त्याला कळलेलं दिसतंय की मी घातलेलं कोड काय होतं ते, आणि त्यामुळेच आता हा माझ्याकडे एवढ्या टिट्यूडने बघत होता आणि एवढं उत्तर देऊन निघून गेला. तर तेवढ्यातच ना तिथे आता महिपतही आलेला असतो. महिप्त लांबूनच आता नागराजला बघतो. नागराजला जस्ट तो विचार करताना बघतो ना, तसा तोही टोमणा मारतो. त्यालाही माहिती असतं की नक्कीच ना हा नागोपा मोठ्या संकटात अडकलेला आहे, आणि मग आता स्वतःच काहीतरी करायचं आणि स्वतःच त्या याच्यामध्ये अडकून बसायचं. मग दुसरीकडे आता महिप्तने तर त्या अर्जुनला सगळं काही सत्य सांगून टाकलं नसेल ना असाही विचार ना आता डोक्यामध्ये त्याच्या येऊ लागलेला असतो. इकडे आता असतं की अस्मिता सगळ्यांसोबत बसलेली असते, तर अस्मिताच्या बाजूला हा सचिन हीच बसलेला असतो. सचिनला ना सारखे कॉल येत असतात आणि म्हणूनच ना सचिन कॉल कट करत असतो. सचिनला साक्षीचे कॉल येत असतात, तर किचनमध्ये प्रिया काम करत असते.
सगळी जण मस्तपैकी गुलाबजाम खात असतात आणि तेव्हा ना त्यांचं बोलणं सुरू असतं. मग आता अस्मिताला विचारलं जातं की तू मुलांची नाव ठरवली आहेस का? त्यावर अस्मिता म्हणते की हो, मी ठरवली आहेत. मुलांची नाव 4 नाव काढलीत, त्याच्यातलं एक नाव सिलेक्ट करायचं आहे. मग आता तेच सुरू आहे. मग दुसरीकडे मुद्दाम अर्जुन आणि अश्विन तिची मजा घेत असतात आणि म्हणत असतात की आम्ही ठरवू का नाव, पण आम्ही ठरवू ना, तेच नाव ठेवावं लागेल. हा मग त्यावर अस्मिताला ते छेडत असतात. त्याबरोबर कल्पनाला अस्मिता कंप्लेंट करते, मम्मा तू ह्यांना सांग ना. त्याबरोबर आता कल्पनावर ओरडते आणि म्हणत असते की कशाला रे तिला त्रास देताय. मग आता सायलीही तिथे येते. सायली म्हणत असते की मला सांगा ना अस्मिता ताई, तुम्ही काही मुलांची नाव ठरवली आहेत, ती म्हणजे कसं आपण विचार करूया. माझ्याही डोक्यात एखादं नाव आहे, मग मीही तुम्हाला सजेस्ट करेल. मग आता कल्पना म्हणत असते की माझ्याही डोक्यात एक नाव आहे. मुलगा झाला तर अंश ठेवायचं आणि मुलगी झाली तर अंशिका. कसं वाटतंय? हो, एकदम मस्त आहे. पण त्याच वेळेला मुद्दामहून अस्मिता सचिनला सुद्धा विचारते, सचिन तुला आवडले का रे नाव? तुला आवडतंय का बघ ना. पण आता या सचिनच लक्ष असतं मोबाईलमध्ये, त्यामुळे तो आता इकडे अस्मिताच्या बोलण्याकडे लक्ष देत नसतो. तो उलट चिडूनच बोलत असतो की तुला काय करायचं आहे ना ते कर, मला विचारू नकोस. तो जेव्हाही असं बोलतो ना तेव्हा अस्मिताला खूपच जास्त वाईट वाटतं. अस्मिता आता विचार करत असते की हे सगळं काय आहे ते. मग आता त्यानंतर कल्पनाही म्हणत असते की आपण आहे ना नाव ठरवूया. अग एवढा विचार करू नको. पण इकडे मात्र आता सचिनच वागणं खूपच विचित्र होत असतं. अस्मिता अक्षरशः सचिनला सांगत असते की घरात आता सगळी जण वागतायत ना चांगलं, मग आता तुला काय झालंय? पण त्याला ना सारखा या साक्षीचा कॉल येत असतो आणि त्यामुळेच तो कॉल सारखे कट करत असतो. त्याला असं होत असतं की कधी इथून उठून जातोय आणि मी जाऊन त्या साक्षी सोबत बोलतोय. आणि म्हणूनच ना तो आता जेव्हा इथे अस्मिता सोबत बोलत असतो तेव्हा चिडचिड करत असतो. कालांतराने आता उभी आहे आणि हिने आपला फोटो काढलाय आणि हिलाही आपण बघितलं आहे. पण आता जेव्हा सचिनला कळले की सायलीने आपल्याला बघितले तर आता सचिन काय स्टँड केली, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.